समीकरण जुळवायचे हे शिकवलं जातं, तिथं मुलं विजयी होतात. आणि त्यामुळे शिक्षकांचं आणि मुलांचं नातं ह्याचं अनौपचारिक जेव्हा घडतं त्यावेळेस या संस्कारांचं सिंचन आपोआप व्हायला लागतं. आणि स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी आम्हाला 40 वर्षापूर्वी हे सांगितलं की मुलांबरोबर जा आणि खेळा मैदानावर, जा आणि गाणी म्हणा त्यांच्यासोबत, नाचा त्यांच्यासोबत. आणि गीता परिवाराचे 16,000 कार्यकर्ते 183 देशांमध्ये मुलांबरोबर अशा पद्धतीचं काम करतायत. इथे गीता परिवारामध्ये आमच्या शोभाबाबी हरकुट आणि त्यांचे सगळे साथीदार प्रचंड काम करतायत गीता परिवाराचं. तुमचं कर्तव्य आहे की त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आपलं हे गणेशदास राठी छात्रालय गेली 75 वर्ष हे काम करतंय. आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे की या शाळेच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि या शाळेला काही कमी पडत असेल तर समाजानं पुढे येऊन त्यांना मदत केली पाहिजे. असं दान जे आहे ते सात्विक दान म्हटलं जातं. गीतेमध्ये सांगितलंय सात्विक दानाची व्याख्या की सात्विक दान म्हणजे काय. त्यांनी लिहिलं देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. ते देश हिताचं आहे, काल सुसंगत आहे आणि पात्र व्यक्तीला किंवा संस्थेला दिलाय तेच दान सात्विक समजलं पाहिजे. देशे कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम स्मृतम. अशा संस्था जेव्हा अमृत महोत्सव साजरा करतात अशा वेळेस आपण आलं पाहिजे आणि या मुलांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे या पद्धतीचं. आत्मन्यैव आत्मनातुष्ट. मी स्वतःशी स्वतः कसा आनंदात राहू शकेल. आम्ही मुलांना नाटकं करायला लावली. आम्ही गीता परिवारामध्ये इतकी नाटकं केली आहेत की त्याला काही सीमा नाही. 400-500 मुलं एका वेळी मंचावर उभी राहतात आणि नाटकं करतायत. आम्ही ध्रुव केला, प्रल्हाद केला, अभिमन्यू केला, खूप गमती जमती केल्या. एकदा आम्ही भक्त प्रल्हादाचं नाटक करायला घेतलं होतं आणि आदल्या दिवशी रंगीत तालीम झाली. तो खांब होता, त्याच्या आतमध्ये तो नरसिंह बसवला होता. 10वीतला मुलगा, एकदम जाडा जोडा असा, कारण त्याला त्या हिरण्यकश्यपाला मांडीवर घेऊन फाडायचं होतं. त्यामुळे एकदम वर्गात येणार सगळ्यात जो जाडा होता त्याला बसवलं. त्याच्या पहिल्या दिवशी लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे. आपल्याला बराच वेळ खांबात बसावं लागतं. बरं, हे वर्ग उन्हाळ्यात चालतात त्यामुळे प्रचंड गरमी होते आतमध्ये आणि ते मुखवटा आणि ते सगळं सिंहाचं कातडं पांघरल्यानंतर अगदी गुदमरायला होतं. आणि एवढा उपद्व्याप करून अर्धा तास त्या खांबात बसून बाहेर आल्यानंतर आपला चेहराही कोणाला दिसत नाही, म्हणजे आपल्याला कोणी ओळखणारही नाही. कशाला करायचं नाटक. तो गायबच झाला दुसऱ्या दिवशी. आम्ही वाट पाहत राहिलो, नरसिंह का नाही आला, नरसिंह का नाही आला. फोन लावला त्याच्या घरी. ते म्हणे सकाळपासून बाहेर गेलाय. मला वाटलं नाटकालाच गेलं. घरातलाही शोधाशोध करायला लागले. आम्ही शोधतो पण नाटकाची वेळ झाली, घंटा वाजली. आता नाटक सुरू करायचं तर शेवटी करायचं काय. आणि तेवढा धष्टपुष्ट असा कोणी सोबत दिसत नव्हता. तर तिथे एक गुरखा होता, नेपाळी सिक्युरिटी गार्ड, वॉचमन होता. मग त्याला विनंती केली की बाबा तो नरसिंह होतो का. आता गुरखांचं एक वैशिष्ट्य असतं, ते नाही कशालाच म्हणत नाही. बरं, त्यांना मराठी धड कळत नाही तरी ते ओके म्हणतात. तो म्हणाला हाजी साहेब. तो हाजी साहेब म्हटल्यावर लगेच त्याला मेकअप टाकला. मेकअप नव्हताच काही, कातडं चढवायचं आणि डोक्याला ते लावायचं. आणि त्याला सांगितलं तू इथं खांबात बसायचंय. आणि कडकड कडकड आवाज आला, विजांचा गडगडाट झाला की दोन्ही बाजूंचे खांब फाडायचे, बाहेर यायचं. हिरण्यकश्यप असेल समोर, त्याला मांडीवर घ्यायचं आणि त्याला चिरायचं. तो म्हणाला हाजी साहेब. आता आम्हाला हे कळलं नाही की आम्ही बोललेलं त्याला कळलं नाही. ते सगळं घालून तो बसला खांबात. बरं, खांबही आता त्या आधीच्या मुलाच्या मानानं हा जरा जास्तच धष्टपुष्ट होता, त्यामुळे खांबही फाटलेलाच राहिला आमचा. आणि जसा विजेचा कडकडाट झाला तसं त्याने खांब सोडला. खांब सोडल्यावर तो बाहेर आला आणि बाहेर आल्यावर त्याच्या लक्षात आलं की आपल्याला दिसत काहीच नाहीये. कारण मुखवटा जो होता तो त्या लहान मुलाच्या मापाचा होता. हा मोठ्याला घातल्यावर ते डोळ्याचे भोगते जे होते ते गेले वर, काहीच दिसेना. आणि आला चाच पडत बाहेर. तर आम्हालाही कळेना असा इकडे तिकडे का करतोय. त्याने जावं ना हिरण्यकश्यपूकडे. असा इकडे हिरण्यकश्यप उभा, इकडे प्रल्हाद उभा. आणि हा खुशाल प्रल्हादाकडेच गेलो आणि त्यालाच धरलं त्याने. तर आम्हाला काही कळेना, याला सोडवायचं कसं आता. पण इकडे विजांचा लखलखाट चाललाय, लोक टाळ्या वाजवतात. शेवटी तो हिरण्यकश्यपच तिकडे गेला. त्यानं त्याला मोठ्यानं सांगितलं त्याला सोड, मला धाक. मग तो वळाला.
मग त्याला हात धरून, आता दिसतही नव्हतं त्याला काही, त्यामुळे उंबरठ्यावर घेऊन जायचं. नेलं त्याला उंबरठ्यापर्यंत हात धरून, आणि स्वतः हिरण्यकश्यपूच त्याच्या मांडीवर झोपला की आता फाड मला. उद्योग केलं. काय मुलांना मजा आली, इतकी हसली पोरं त्या दिवशी. नाटक झाल्यानंतर धमाल कार्यक्रम. शिकवली पाहिजे मुलांना असे हे सगळं डिझास्टर मॅनेजमेंट शिकतात मुलं याच्यामध्ये. आम्ही एकदा हनुमानाचं नाटक केलं, ते पोरांनी हट्टच धरला माझ्याकडे, म्हणाले संजय आम्हाला हवेतून उडणारा हनुमान करायचा. म्हणलं म्हणजे स्टेजवर असं वरतून गेला पाहिजे. म्हणजे कसं काय? नाही म्हणजे असं वरतून काहीतरी करा ना त्याला, असं इकडून तिकडे झाला. तर पोरांचा हट्ट असल्यावर मी सगळे पूर्ण करायचा प्रयत्न करतो. मी आमच्या सगळ्या वर्कशॉपच्या मंडळींना बोलावलं आणि सांगितलं की असं काही करता येईल का? ते म्हणाले करता येईल. 2 गल्डर आहेत म्हणे आपल्याकडे, ते आपण वेल्डिंग करून मोठा गल्डर तयार करू. तो गोल्डर वर तिथे लावला की त्याच्या खाली ती पुली लावायची, इकडच्या बाजूने एक दोरी, इकडच्या बाजूने एक दोरी, इकडे ओढली दोरी, त्या पुलीला खाली असा पाळणा लावायचा, त्याच्यावर स्किन कलरचे कापड बांधून टाकायचं. त्या झोपाळ्यावर तो हनुमान झोपला, असा पोटावर झोपायचं, आणि त्यांनी फक्त हात असे पोहल्यासारखे केले की तो इकडून तिकडे उडत जाईल म्हणून. अरे म्हटलं फर्स्ट क्लास, आपण तसंच करू. आदल्या दिवशी ट्रायल झाली. असं उंच विंग होती ती, तिकडून इकडून शिडी आणली, त्या शिडीवरून त्याला वर चढवलं आणि तिकडे त्याला सांगितलं ओढ. त्यांनी हळू ओढलं आणि असा पोहत पोहत जसं काय आकाशातून उडत चालला हनुमान. एवढी पोरं खुश झाली, ते म्हणे उद्या तर धमाकाच होणार आपला. नाटकाची जाहिरात झाली गावभर की हवेतून उडणारा हनुमान पहा. अरे गर्दी पाहायला. आमच्या हे लक्षातच आलं नाही त्या रंगीत तालमीच्या वेळेस की आता बॅकड्रॉप लागणार आहे, मागच्या बाजूचे पडदे आणि सगळ्या विंगा लागणार आहेत मागं, आणि ही जी शिडी आहे ही आज इकडून तिकडे आपण नेली, पण उद्या ती नेता येणार नाही. आमच्या लक्षात आलंच नाही. हनुमान चढला, झोपाळ्यावर झोपला, पोहायला लागला, आणि इकडच्याने त्याला हळूहळू ओढला, आणि हनुमान तिकडे पोहोचला, आणि आमची शिडी काही तिकडे पोहोचायला तयार नाही. तो लटकला ना वर महाराज. आता त्याला काही केला खाली येता येईना. बरं, त्याची पुढची एंट्री होती, मगराच्या तोंडात जायचं. मगरही मोठा बनवला होता आम्ही, आणि ते सुरसाती अशी येते आणि हा त्याच्या तोंडात जातो, आणि त्याची ती एंट्री त्याला भयंकर इंटरेस्ट होता. तो म्हणा माझी एंट्री आहे, मी उडी मारू का? म्हटलं थांब बाबा, तू हातपाय तोडून घेशील हनुमंता. तिथे आमच्या नाटकात 5-7 हनुमान असतात, वेगवेगळ्या प्रवेशाचे वेगवेगळे हनुमान. तर पुढच्या प्रवेशाच्या हनुमानाला मी सांगितलंय जा सुरशीच्या तोंडात जा. तो पटकन निघाला विंगेतून आणि सुरशीच्या तोंडात जायला सज्ज झाला. यानं पाहिलं वरतो, माझी एंट्री हा कसा काय घेतो म्हणाला. आता आम्हाला काही कळ ना, तर करायचं काय, पर्यायच नाही राहिला. शेवटी मी तिकडच्याला सांगितलं बाबा तू याला परत ओढून घे तिकडं आणि शिडीवरून खाली उतरव. आता इकडून एक हनुमान मगरीच्या तोंडात जाण्यासाठी आलेला, त्याच वेळेस दुसरा हनुमान रिव्हर्स गिअर मध्ये उलटा असा गेला तिकडे मागे स्टेजवरून. एवढ्या टाळ्या वाजल्या लोकांच्या की विचार. असे नानाविध भन्नाट प्रयोग शाळांमधून झाले पाहिजे, आणि मुलांना अशा पद्धतीच्या उपक्रमांसाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे. छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून मुलांना या संधी दिल्या पाहिजे. मुलांना संगीत शिकवलं पाहिजे, मुलांना नृत्य शिकवलं पाहिजे. यातून आत्मन्य आत्मनातुष्ट घडत जातं. आणि श्रीकृष्णानं तर त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, प्रसादे सर्व चित्तानां प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. बुद्धी जर स्थिर करायची असेल तर ही प्रसन्नता मनातली कायम ठेवली पाहिजे. ही प्रसन्नता जर मनातली कायम ठेवली तर बुद्धी स्थिर होते आणि ती सगळ्या दुःखांची हानी करून टाकते. सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो याशु. आपलं चित्त कायम प्रसन्न असलं पाहिजे. अशा पद्धतीचे उपक्रम, अशा पद्धतीचे व्याख्यान आणि त्या माध्यमातून येणारे प्रशांतजींसारखे अत्यंत उंचीचे वक्ते जेव्हा या कार्यक्रमांना येतात, स्वामीजींसारख्यांचं दर्शन घडतं, त्यावेळेस सगळ्यांचं चित्त प्रसन्न होतं. आणि असा हा सुंदर सोहळा अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आयोजित करावा. आणि 75 वर्ष चाललेली ही संस्कार साधना, ही साधनाच आहे. या गणेशदास राठी छात्रालयाची साधना 75 वर्षांची पूर्ण होते आहे. आणि 75 वर्ष एखादी साधना चालते, ही संस्कारांची साधना. ही कशासाठी आहे? तर माझा देश उन्नत व्हावा, हे राष्ट्र उन्नत व्हावं, यासाठी ही साधना.
बालिका हो विश्व में सर्वोच्च अनुपम। Thank you. गोद में होते क्रियान्वित प्रगति के सोपान उत्तम, किंतु हर निर्माण के हित ईंट पक्की ढालना है। स्वर्गीय गणेशदासजी राठेंनी त्यांच्या अत्यंत उदार देणगीतून हे संकुल उभं केलं. त्यानंतर अनेक लोकांनी त्यामध्ये आपापल्या समिधा अर्पित केल्या. त्या समिधा म्हणजे साधना आहे. लोक मन संस्कार करना यह परमगति साधना है, Thank you. और रचना गौण है सब यह शिखर संयोजना है। कार्यक्रम की धारणाएं कल्पनाएं योजनाएं एक ही उद्देश्य प्रेरित तीव्र उत्कट कामनाएं, हर सुमन को खाद जल से पूर्ण विकसित पालना है। लोक मन संस्कार करना यह परम गति साधना है। या साधनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं या ठिकाणी बसलेली सगळी जी मंडळी आहेत, अद्भुत अद्भुत मंडळी बसली आहेत. आमचे मोहनजी या ठिकाणी बसले, ज्यानं स्वतःच्या दानातून एक असा आदर्श उभा केला. आपल्या मोठ्या भावाची किडनी खराब झाली, स्वतःची किडनी काढून त्याला दिली. अशी दानशील मंडळी जर इथे असतील तर आपल्यापैकी इथे बसलेले जे दानशील आहेत सगळे, त्यांनी या संस्थेसाठी पुढे आलं पाहिजे आणि इथे जे काही न्यून आहे ते पूर्ण या निमित्तानं केलं पाहिजे. या 75व्या वर्षाच्या निमित्तानं एक खूप मोठा फंड इथे उभा राहावा. एक स्वप्न पाहावं की इथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मला मोफत शिक्षण कसं देता येईल असं काहीतरी स्वप्न पुढच्या 25 वर्षाचं ठरवावं. प्रत्येक गरीब विद्यार्थ्याला कशी मदत करता येईल असं भव्य दिव्य स्वप्न पाहावं. इथून बाहेर गेलेल्या माजी विद्यार्थ्यांना परत एकत्र करावं आणि त्यांच्या समोर अपील करावं, तुमची लहान भावंड, तुमची मुलं, तुमची नातवंड इथे येत आहेत, त्यांच्यासाठी मदत करायची आहे, आम्हाला मदत करा. भराभर फंड गोळा होत जातील, कारण या साधनेला फळ येण्याचे आता दिवस आलेले आहेत. हा अमृत काल आहे. या अमृत कालाच्या निमित्तानं या संस्थेला सगळ्या संचालकांना भरभरून मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.